विधान परिषदेत माननीय आमदार शशिकांत शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करतात किंवा त्या संदर्भात बाजू मांडत असतात। मागच्या आठवड्यात त्यांनी बऱ्याच अशा महाराष्ट्रातील लोकांच्या उपयोगी प्रश्नावर आवाज उठवले। त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे कोरेगाव नगर पंचायतीचा विषय आहे। कोरेगाव नगर पंचायतीत निधीचा अपव्यय होतोय का, तर होतोयच। आजही आमचं ठाम मत आहे की कोरेगाव नगर पंचायतीत निधीचा अपव्यय होतोय का, तर होतोयच। कारण आज जर कोरेगावात बघितलं तर 3-3, 4-4 दिवस कोरेगावला पाणी नसतं। आज जर बघितलं तर तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना किंवा माता भगिनींना कोरेगावमध्ये प्रशस्त किंवा व्यवस्थित स्वच्छ शौचालय उपलब्ध नाही। मला एक प्रश्न विचारायचा आहे की रेस्ट हाऊस महत्वाचं का ह्या नागरिकांना येणाऱ्यासाठी जो शौचालयाचा आणि याचा प्रश्न आहे तो महत्वाचा आहे? कोरेगावच्या जनतेला पाण्याचा प्रश्न आहे हा महत्वाचा आहे का तो रेस्ट हाऊसचा प्रश्न महत्वाचा आहे? ह्यांनी नुसता बिनकामाचा मोठी मोठी कामं केल्यावर गावगावा करू नये आणि ही कामं लोक उपयोगी नाही ही ठाम आहे। आणि या संदर्भात ज्या जनतेच्या भावना आहेत तेच आमदारांनी विधान परिषद मांडण्याचा प्रयत्न केलाय। ह्यात एवढा कारवा करायची गोष्ट काय आहे? जर त्यात तथ्य नसेल तर विधान परिषदेचा नियम काय आहे? जर तथ्य असेल तरच त्याच्यावर चौकशी समिती बसते आणि नसेल तर तिथल्या तिथं जुलबी उत्तर देऊन त्या संबंधित विभागाचे मंत्री असतात तो विषय टाळून देतात। हा विषय तेवढा खोल आहे म्हणूनच हा विषय त्या चौकशीसाठी येणार आहे, म्हणूनच ह्या कांगारावाला चाललेला आहे। विषय दुसरा, ह्या संदर्भात जर लोकप्रतिनिधी एवढे जर कामाचे असते किंवा त्यांनी विकास निधी हा योग्य ठिकाणी वापरायचा प्रयत्न केला असता तर 84 कोटीचं हे बांधकाम हे नाही हो बांधकाम ह्याचं बांधकाम हो सातारा त्या सिंचन भवनाचं बांधकाम सिंचन भवनाच्या बांधकामाला 84 कोटी रुपये मंजूर केले नसते। गरज होती कशाची? तर 2 डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाची। शशिकांत शिंदे साहेबांनी 52 कोटी रुपये मंजूर केलेले ह्यांनी स्वतः कृष्णापुराचे उपाध्यक्ष असताना रद्द केले आणि त्याच्याऐवजी निधी कुठं टाकला तर सिंचन भवनात टाकला। हा निधीचा अपव्यय म्हणजे काय? तर मोठ्या प्रमाणात निधी टाकला की तो मोठ्या प्रमाणात खायला मिळतो हाच विषय केलाय। आणि 300 दिवस पाणी देणार होते 300 मागच्या विधानसभेला आव्हान आहे त्यांचं की 300 दिवस पाणी देणार। कोरेगावच्या तालुक्याला किंवा 2 डाव्या कालव्याला 300 दिवस पाणी सोडणार म्हणून आताशी दुसरं रोटेशन आहे बांधवांनो। दुसरं रोटेशन म्हणजे चेष्टा नाही। आजपर्यंत 4 रोटेशन व्हायला पाहिजे। मार्च महिना संपत आलाय, दुसरं रोटेशन आहे आणि ते इतके दिवस चालू आहे म्हणजे फक्त पाणी खाली 2 जे गटावरची पातळ्यात जावं तिथं उपसा मिळावं। दिवसा ढवळ्या पाण्याची चोरी चालली आहे कोरेगाव तालुक्याच्या आणि उघड्याडोळ्याने सगळे विरोधक बसले, त्याच्यावर एक शब्द कोणी बोलत नाही। त्या मीटिंग निघाली किंवा त्या संदर्भात आंदोलनाचा प्रश्न आता एक जण कोणी येत नाही, फक्त इतकी दडपण आहे त्यांना। जर तुम्हाला त्यांना माझं आव्हान आहे शशिकांत शिंदेला जे म्हणतात ना की बाबा गावबंदी करणारा येऊन देणार नाही, ज्यांनी कोरेगाव तालुक्यात पाणी पळवलं ना त्यांना गावबंदी करा, हिंमत असेल ना तर ही गोष्टी पोचला। ज्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या फायद्याचे त्या गोष्टी आवाज उठवाय शिका, नको त्याच्यावर नका उठू। कळकळीच्या विनंती आहे किंवा आव्हान आहे असला प्रकार करत जाऊ नका। ह्या संदर्भातला जर आवाज उठवत असतात तर पाण्याचा विषय आवाज उठवायला पाहिजे। दुसरं रोटेशन चालू आहे आताशी, अजून 2-3 महिने उन्हाळ्याचे जाणार आहेत आणि काय पाण्याची परिस्थिती आहे ह्या संदर्भात आवाज उठवत तिथे एकदम फिरकत नाही विरोधी पार्टीचा इतका दबाव आहे त्यांच्यावर। आणि दिवसा ढवळे पाणी चाललंय मान तालुक्यात खटाव तालुक्यात। ह्या पाण्याचा महत्वाचा त्यांना विषय आहे तर 4 महिन्याचा 12 महिने चालण्यासारखी स्कीम ते 4 महिने झाल्यानंतर सुद्धा आता सुद्धा पाणी चालू आहे। फक्त ह्याला कायदेशीर कायदा सुद्धा तसा नाही, फक्त हे सत्तेनं दडपशाहीनं ही पाणी चाललेलं आहे आणि लोकांच्या नजर पायभूनी पाणी नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। हे त्यांना सुद्धा मान्य आहे की हे पाणी नेऊ शकत नाही, तरी सुद्धा सत्तेचा गैरवापर करून ही पाणी पळवायचा प्रयत्न चालू आहे आणि पळवतात। या संदर्भात कुणीही आवाज उठवणाऱ्या विद्यमान आमदारांनी सुद्धा या संदर्भात 300 दिवस पाण्याचं जे वचन दिलं ते सुद्धा आज मितीला दुसरं रोटेशन त्यामुळे ते विरले हवेत। त्या नुसत्या इलेक्शनच्या वर्गात नव्हत्या। पाठ जर कॉम्प्लीट केला असता तर ते पाणी पर्क्युलेशन झालं नसतं, खाली पर्क्युलेशन बंद झालं असतं, 2 TMC पाणी कोरेगाव वाचलं असतं। ते पाणी खाली नदीला जावं आहे असं जे काठावर पात्रात साठावं आणि ते पाणी वर उचलायला मिळावं म्हणून ते पाटाचं पर्क्युलेशन होत नाही। या संदर्भात सुद्धा शशिकांत शिंदेने आवाज उठवलाय। त्या संदर्भात अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं। कोरेगावच्या जनतेसाठी त्यांनी प्रश्न उठवला विधानसभेत आणि या संदर्भात निधी देण्याचं कबूल केलं शासनानं।
हे असल्या गोष्टी राहिल्या नको त्या गोष्टीवर जर नसेल तुमचं जर तुम्ही जर स्वच्छ असाल तर लागणार नाही ना चौकशी आणि जर काळात असेल लागल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत चौकशी कशी तुम्ही बसतात बनवून टाकले तसे त्या मी टाकणारच आहे त्याच्यावर कशाला काढवा पाहिजे आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तर निधी येणार नाही शशिकांत शिंदे तसं बोलल्यामुळे निधी येणार नाही शशिकांत शिंदे तसं विधानसभेत बोलल्यामुळे निधी येणार नाही ह्या फक्त वर्ग नाही मागच्या वेळेस शिंदे गट जो शिवसेनेतून फुटून गेला त्याला त्या शिंदे गटाला बक्षीस म्हणून इतका प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध झाला आज मी त्याला ह्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यातलं बघा तुम्ही पहिल्या क्रमांकाला भाजपच्या आमदारांना निधी दुसऱ्या क्रमांकाला अजितदादांच्या आमदारांना निधी तिसऱ्या क्रमांकाला शिंदे गटाला निधी हे वर्णच कपात चालली राजकीय संदीप ही कपात चालली हे जर कपात शशिकांत शिंदेच्या बोलू नका त्याने आवाज उठवला म्हणून हे असलं बोलूच नका इथनं पुढे तुम्हाला निधीला खात्री आहे ती वर्ण आहे आम्ही देणार आहे आमच्या शिंदे पैसे का ते वर्ण देतील का निधीला खात्री शिंदे गटाच्या आमदारांना वर्णच खात्री निधी द्या आणि त्याचा खबर फक्त शशिकांत शिंदे करू नका एवढीच त्यांना सूचना देतो या निधी संदर्भात किंवा प्रकारच्या संदर्भात हे बाकीचे मासे बारके त्यांना काहीच नाही त्याच्यात एकच मोठा खरा मासा आहे त्यानेच मंजूर करायचा निधी त्यांनीच एस्टिमेट करायची त्यांनीच बिलं करायची कॉन्ट्रॅक्टर त्यांनीच नेमायचं हा महत्वाचा विषय आहे त्यात बाकीचं काही गुणच नाही सगळ्यात महत्वाचा मासा तर एकच आहे ते बाकीचं वळवळच करायला नाही पाहिजे